खान साहेब, आम्ही सरदार म्हणून आदिलशाहीत येणार नाही. आम्हास फर्जंदचा मान हवा. फर्जंद म्हणजे राजपुत्राचा मान. मंजूर. विजापुरी दरबारात आम्ही रांगेत उभे राहणार नाही. मंजूर. आम्हास 12,000 फौज बाळगू द्याल? जी, आप फौज रख सकते हो. और हमारा कुर्निसात 12 कोस दूरी से कबूल किया जाएगा. मंजूर. खान साहब, हमारी पुणे, इंदापुर और सुपे की जागीर हम खुद अपने ही पास रखना चाहते हैं. ठीक है, मंजूर. और अब हमारी आखरी शर्त. तुमच्या जवळचे 2 विश्वासू मोहरे, दादोजी पंत लोहकरे आणि सरदार कान्होजी नाईक जेधे यांना आमच्या पदरात द्या. वाह महाराज वाह, मान गए. शतरंज की बाजी भी जीतोगे और साथ में मोहरे भी लेके जाओगे. ठीक है, मंजूर. आऊ, आबासाहेबांची तलवार तुमच्याजवळ? हो, आता तिचं काम संपलं. म्हणजे तह झाला. हो, पण आम्ही पाहिलं तर आम्हाला लंगडा घोडा आणि सोन्याची नालही दिसली नाही. तो दिसेल लवकरच. तो दिसेल सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात लंगडत पळताना. तो दिसेल गावागावातील गल्ल्यातून पळताना. तो दिसेल शेता भाताच्या बांधावरून धावताना. आणि नालही दिसेल तरण्या ताठ्या पोरीबाळींच्या ललाटी ठोकलेली. अहो, काय म्हणताय तुम्ही? शिवबा, तुमच्या आबासाहेबांनी ज्या वाड्या वस्त्या माणसं पोटच्या लेकरासारखी जपली. आपला राजा शहाजी राजा आहे. अरे लय पराक्रमी तो. फौजेतल्या शिपायावर पोटच्या लेकराप्रमाणे जीव लावतोय. जसा राजा तशी प्रजा होणारच ना. जी निजामशाही उभी करण्यासाठी हजारो सैनिकांनी रक्त सांडलं, त्या आपल्या निजामशाहीच्या वाटण्या होतील. अहो, ज्या तुमच्या आबासाहेबांना आम्ही कधी शस्त्राशिवाय पाहिलं नाही, त्यांना हात रुमाल बांधून उभं राहावं लागेल. अहो, 1000 इंगळ्या ढसल्या असतील तुमच्या आबासाहेबांच्या काळजाला. वेदनेनं कासावीस झाले असतील ते. मग तह का केला? करावा लागला. पुढं झेप घेण्यासाठी 2 पावलं मागं यावं लागतं शिवबा. एवढंच. आइए आइए खान साहब, पधारिए, तशरीफ रखिए. शुक्रिया. खान साहेब बसा. महाराज येतीलच एवढ्यात.
शहाजी राजे मुर्तजा निजाम को देखने के लिए आंखें तरस रही है। बाजी काका, मुर्तजा समोर आणा. जी. खान जमान, ये रहे मुर्तजा निजाम शाह. हम आपके हवाले करते हैं. राजे आप बड़े माहिर हो चाल खेलने में। जरा ये बताइए, ये असली मुर्तजा तो है ना? खान जमान, यही असली मुर्तजा है. भरोसा ठेवा. ठीक है राजे, हम मुगल और आदिल शाह ने मिलकर आपकी निजाम शाही को आपस में बांट लिया है। महाराज, पश्चिमेकडील भीमा नीरा या नद्यांमधील सोलापूर, परांडा, वांगणी, महाल, कोकण, भावकी, चिडगुप्पा, पुणे, चाकण हे परगणे आदिलशाहकडे राहतील आणि त्या बदल्यात आदिलशाह मोगलांना 20 लक्ष होऊन दरसाल देईल. बाकी उरलेली निजामशाही मोगल मुलखात जोडली जाईल. त्याचबरोबर महाराज, कुतुबशाही आणि आदिलशाही यांच्यामधली मांजरा नदी ही सीमारेषा असेल आणि कुतुबशाही ही खुर्रम शहाजहान बादशाहच्या संरक्षणाखाली असेल. याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. झालं? नहीं, एक और शर्त है। शर्त? हाँ शर्त, आज के बाद शहाजी राजे का इस दक्खन के साथ कोई ताल्लुक या रिश्ता नहीं रहेगा। खान जमान, खान जमान, ये क्या फरमा रहे हैं? महाराज दक्खन में नहीं रहेंगे तो कहां जाएंगे? दक्खन उनके लिए जान है, वतन है। वो हम नहीं जानते, वो बीजापुर भी जा सकते हैं, लेकिन दक्खन में, इस सह्याद्री में नहीं रह सकते। खान साहब, सोच समझकर शर्त रखी जाए। माफ करना, यह खुर्रम बादशाह शाहजहां का हुक्म है और इस हुक्म के साथ बेअदबी की गई तो आदिल शाह का वजूद भी खतरे से खाली नहीं। ये बात आप और शहाजी राजे भी समझ लें। इसी में आप दोनों की भलाई है। खुदा हाफिज। आबा साहेब,
बोला शोभा. तुम्ही तह का केला हे आम्हास ठाऊक आहे. ठाऊक आहे? हो, झेप घेताना 2 पावलं मागे यायचं असतं, बरोबर ना? शोभा, हो आबासाहेब, तुम्ही झेप घेणार आहात हे सर्वांनाच माहित आहे आणि आम्हास तर खात्रीच आहे. खात्री कशामुळं? आमच्या आऊंमुळे. त्या जे म्हणतात ते खरंच ठरतं. एवढा विश्वास आहे तर तुमचा तुमच्या आऊसाहेबांवर? हो, खूप. खरं तर आबासाहेब गंमत अशी आहे की आम्हास तह आवडतच नाही, परंतु आऊसाहेब म्हणाल्या की तह जरुरी असतो, मग तो आहे. गंमत अशी आहे आबासाहेब की आमचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि त्यांचा तुमच्यावर. हो. हो, तुम्ही गडावर असताना तुम्ही खाल्ल्याशिवाय आऊ थाळ्याला हातही लावत नाही, पाणीही पित नाहीत त्या. याचा अर्थ आताही त्यांनी थाळा घेतला नसेल. हो, नसेल घेतला त्यांनी थाळा. खरंच खूप थोर आहेत तुमचे आऊसाहेब. शहाजहाननं डाव साधला. साधला म्हणजे अहो गरुडाचं पंख छाटलं, वाघाचं डोळं फोडलं. आता काय, महाराजांनी दख्खनमध्ये राहायचं नाही. शहाजहानला पक्क ठाऊक होतं महाराज सह्याद्रीच्या साथीनं बंड करणार. ही तर मनमानी झाली. ये मनमानी ही है. ये खुर्रम शाहजहां गलत पेश आ रहा है. हा आपला गाव मुलूक जहागिरी सोडून परागंदा व्हायचं. परागंदा म्हणजे अहो हद्दपारच केलं की त्यानं. आता महाराजच नाही तर यो सह्याद्री सुना सुना वाटणार. लेकिन एक बात है, अब इस मुल्क में बहुत लूटपाट होगी. होणारच होणारच. अहो धाक दाखवणार माणूसच नाही म्हणल्यावर कोण कोणाला भेणार. अराजक अंधाधुंदी सुरू होणार. महाराज घ्या. जिजा, काय झालं? काही नाही. तुमचे डोळे पाणावलेले दिसतात. झालं काय? काय व्हायचं राहिलंय आता? सगळं सगळं संपलं एका क्षणात. जिजा, आम्हाला खूप वाईट वाटतंय. एवढे कष्ट घेऊन एवढी बेहद घोडदौड करून तुम्ही ही दौलत उभी करण्याचा प्रयत्न केलात आणि एवढं करून काय हाताशी आलं तर हद्दपारी. म्हणून तुमच्या डोळ्यात पाणी? मग हा आपला भरला संसार सोडून निघून जायचं, भरल्या ताटावरून उठून जायचं, काय वाटत असेल आम्हाला? जे झालं ते वाईटच. तो कानडी मुलूक, तिथली माणसं वेगळी, आपला ना नात्याचा ना गोत्याचा संबंध. तिथं जाऊन राहायचं, लढायचं कुणासाठी? तिथे जाऊन राहावं लागेल म्हणून वाईट वाटतंय तुम्हाला? नाही महाराज, आमचं काय, जिथं तुम्ही तिथं आम्ही. तुमच्या सहवासातच आमचा आनंद सौख्य आहे. मग जिजाच्या डोळ्यात अश्रू का? आपलं स्वप्न मोडलं, आपल्या डोळ्यात देखत तुम्हाला अपमानित केलं दोन्ही शायांनी मिळून. त्या शहाजहाननं मोठं राजकारण केलं. आमच्या देवळाचा कळसच कापून टाकला त्यानं.
आता या भुंड्या माथ्यानं जगायचं कसं जमणार? इथलं सारं सोडून त्या कन्नड प्रांती रुजायचं? इतक्यात हरलात? महाराज, राणीसाहेब, आपलं स्वप्न संपलेलं नाही. ही निर्णायक हार नाही आमची. म्हणजे काय करायचं ठरवलं आहे तुम्ही? आम्ही नाही, तुम्ही तुम्ही करणार आहात. आम्ही समजलो नाही. स्वतःला एवढा मुत्सद्दी समजणारा खुर्रम शहाजहान बादशाह फसला. त्याला फक्त तलवार गाजवणारा शहाजी दिसला. त्यानं सह्याद्री सोडून जाण्याचा हुकूम दिला तो केवळ शहाजीला. म्हणजे आम्हाला अजून नाही उमगलं महाराज. राणीसाहेब, हा सह्याद्रीचा मुलूक सोडून जाणार तो शहाजी, परंतु त्याची बायको तर मागेच राहणार ना. म्हणजे राणीसाहेब, या शहाजी राजेंची लाडकी बायको जिजाबाई सह्याद्रीतच राहणार, सर्वांचा हिशोब घ्यायला. महाराज, महाराज, होय जिजा, आमच्या माघारी तुम्हास इथंच राहावं लागेल. नाही महाराज, माफ करा, परंतु तुमच्या माघारी आम्ही इथं या मुलुखात एकटं राहणार नाही. राहावं लागेल. एवढं सांगू नका महाराज. जिथं तुम्ही तिथं आम्ही. जिजा, समजून घ्या. या बाबतीत समजूत घालू नका. शक्यच नाही ते. अहो, दिवसभर तुम्ही दिसला नाही तरी आमचा जीव कासावीस होतो, आणि तुम्ही म्हणतात आम्ही इथं आणि तुम्ही कर्नाटक प्रांती. शेकडो कोसांचं अंतर ठेवून कसं राहावं, कसा करावा संसार? नाही, आम्ही येणार तुमच्या सोबत. तुम्ही आमच्या सोबत आलात तर आपला संसार होईल, परंतु अवघ्यांचे संसार उद्ध्वस्त होतील हमखास. आमच्या माघारी इथं अराजक माजेल, गोरगरीब आयुष्यातून उठतील. जिजा, तुम्हीच विचार करा. आपला स्वतंत्र मराठा राज्याचा विचार या मोगलांनी आणि या आदिलशहाने उधळून लावला. आम्ही आमच्या छातीच्या कातड्याचा डब केला होता, पण त्यावर स्वातंत्र्याची थाप पडू दिली नाही या यवनांनी. मराठ्यांच्या अस्मितेचं चाक या गुलामगिरीच्या चिखलात रुतलेलं होतं. ते काढण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न केला, परंतु ते शक्य झालं नाही. राणीसाहेब, आम्ही निजामशाहीची स्थापना केली. निजामशाहीच्या तख्तावर आम्ही बसलो, तेव्हा तुम्हीच म्हणाला होता की आम्ही त्यावर शोभिवंत दिसतो. तुम्ही आमची दृष्टही काढली होती, परंतु या यवनांनी आम्हास त्या तख्तावरून उठवलं, आणि नुसतंच उठवलं नाही तर आमच्याच मुलखातून हद्दपार केलं. राणीसाहेब, तुम्हीच सांगा, आम्ही करावं तरी काय? परंतु महाराज. राणीसाहेब, आम्ही वाघ धरला तर त्यास साखळी बांधणाऱ्या तुम्ही, परंतु आता मात्र तुम्हास वाघ धरायचा आहे, आणि आम्ही साखळी घेऊन उभे असू. जमेल महाराज? जमायला हवं. कठीण आहे, परंतु जमवावंच लागेल. परंतु महाराज, जे तुम्हास जमलं नाही ते आम्हास जमेल? जमेल राणीसाहेब, खात्री आहे आम्हास. आम्ही तुमच्या मनातला द्वेष पाहिला आहे, गोरगरिबांच्या बद्दलचा तुमच्या मनातील ओलावा पाहिला आहे, तुमची जिद्द पाहिली आहे, तुमची चिकाटी पाहिली आहे. तुम्हासच जमेल जिजा. महाराज, तुम्ही म्हणताय, परंतु हे कठीण, खूप कठीण. आणि महाराज, तुम्ही ज्या मुलुखात राहा म्हणतायत तो मुलुख आज ओसाड. आम्ही एकटीनं काय करावं इथं? स्वतंत्र दौलतीची स्थापना करायची,
आपलं भंगलेलं स्वप्न पुन्हा सांधायचं. काय आम्ही एकटीनं स्वतंत्र दौलत स्थापन करावी? दादासाहेब, आबासाहेब खरंच जाणार? हो शिवबा, आपण त्यांना थांबूया ना. तसं करता येणार नाही, पण का? कारण शहाजहान बादशाहचा हुकूम येतो. म्हणून मुलूक सोडून जायचा? हो एवढा वाईट असतो तह? हो, म्हणजे तहात घडलेल्या गोष्टी पाळाव्या लागतात. नाही पाळल्या तर? तर खंडणी द्यावी लागते किंवा भीमोड करून बंदी बनवतात. दादासाहेब, तुम्ही तरी काही करा. आता आपण एकच करायचं शिवबा, आपण आबासाहेबांची शक्ती बनायचं. हो, बनूया. पण त्याने काय होईल? त्यामुळे आबासाहेबांना आनंद मिळेल. त्यांना वाटेल की 2 बादशाह त्यांच्या खिलाफ गेल्या, पण 2 मुलं त्यांच्या सोबत आहेत म्हणून. चालेल. शिवबा, आपण सोबत असलो ना की आबासाहेबांची हिंमत अजून वाढेल. परंतु तुम्ही आऊंना सांगा की आबासाहेबांना जाऊ देऊ नका म्हणावं. आम्ही प्रयत्न करतो, परंतु कठीण आहे शिवबा. काय कठीण वाटतंय तुम्हास? या सर्व गोष्टींचा विचार करताना आमची मुलं आमच्या डोळ्यांसमोर येतात. त्यांची फरफट ऐकून घ्या. आपलं राहू देत, परंतु त्यांच्या पायास आहे का घर? आज इथं उद्या तिथं बालपण सगळं धावत पळत गेलं. नीटपणानं लक्षही देता आलं नाही. आता कुठं सगळं स्थिरस्थावर होतंय असं वाटत होतं, तर हे संकट पुढं आलं. त्याच्यासाठी आम्ही एक तोडगा काढलाय. तुमचा तोडगा आपल्या मुलांच्या हिताचा असावा. जिजा, हो तर आपली दोन्ही मुलं अगदी निष्पाप आहेत. आपल्या दोघांना थोडं तरी काही झालं तरी बावरून जातात. शिवबा तर अगदी हरणासारखे टवकारतात. तुम्ही नुसते दिसला तरी त्यांची दिवाळी दसरा. कल्पना आहे आम्हास त्याची. संभाजीराजेंचा स्वभाव आम्ही जाणतो, शिवबांचा स्वभावही जाणतो. शिवबा लहान असले तरी चौकस आहेत, स्वाभिमानी आहेत. ते तुमच्या जवळ राहतील. म्हणजे शिवबा तुमच्या सोबत इथं राहतील आणि संभाजीराजे आमच्या सोबत कर्नाटकी येतील. काय महाराज, काय बोलताय तुम्ही? राणीसाहेब, शिवबांना तुमच्या मायेच्या पदराची गरज आहे. आणि आमच्या संभाजीराजेंना नाही? आहे, परंतु ते आता मोठे झाले. ते येतील आमच्या सोबत. महाराज, तुम्ही आपल्या लेकरांच्या वाटण्या करत आहात. वाटण्या नाही. वाटण्या नाही तर काय? वाटण्याच या. आदिलशहा मोगलांनी आपल्या मुलुखाच्या केल्या तशाच याही वाटण्या. हवं तर तसं समजा, परंतु त्यामागे आमची काही योजना आहे. महाराज, आता यापुढे आणखी कोणती योजना? तुम्ही सगळं करा, परंतु आमच्या लेकरांना एकमेकांपासून दूर लोटू नका हो. जिजा, आमचे राम लक्ष्मण ते, कृष्ण बलराम ते. महाराज, असा काही पेच आमच्या सामने उभा राहील असं आम्हाला अजाबात वाटलं नव्हतं. जी बाजीराव. नाही, आम्हाला वेगळाच शक येतोय. शक? कैसा शक? तिथं बिजापुरात आपल्या महाराजांना काही दगाफटका तर होणार नाही ना? नहीं नहीं बाजीराव. नाही, मुरारपंतांच्या रक्ताचे ओघळ अजून सुकलेले नाहीत. त्यासनी बी असाच दगाफटका झाला होता ना? नहीं नहीं, वो मामला अलग, ये मामला अलग.
और यहाँ शहाजी महाराज फर्जंद बन के आने वाले हैं। शिवाय आम्ही आहोत सोबत. आइए पंत. बाजी काका अस्वस्थ दिसत आहेत. हाँ पंत, उनको संदेह हो रहा है. बाजी काका निर्धास्त राहा. महाराजांच्या सोबतीला खान साहेब आहेत. महाराजांची हिफाजत हा त्यांचा जिम्मा. पर त्यांनी कुरान शरीफवर हात ठेवून कसम खायला पाहिजे. जरूर जरूर, हम वो भी करेंगे, क्योंकि हमारा मन साफ है. बाजी काका निर्धास्त असा. महाराजांसमोर उभारेल असा एकही सरदार उभ्या हिंदुस्थानात नाही. आम्हाला ती चिंता नाही. आम्हाला चिंता आहे ती हा मुलूक सोडताना त्यांना होणाऱ्या यातनांची. महाराजांनी राणीसाहेबांनी खूप सोसलंय या मुलखासाठी. आणि स्वतःसाठी, स्वतःच्या खुशीसाठी कधी बी जगली नाहीत दोघं. आज यो डाव मोडून उभारलेलं घर तर सोडून जाणं त्याला लय मोठं काळीच लागतंय. कुणाचं बी काम नाही ते. इसीलिए तो हम शाहजी महाराज की कदर करते हैं, दख्खन का सच्चा रक्षक. जी, महाराज आहेतच दख्खनचा सच्चा रक्षक. परंतु ते स्वतःच्या घराचं रक्षण नाही करू शकले. तलवार चालवून उपयोग नाही. आता दिमाग चालवण्याची गरज आहे. शेवटचा प्रयत्न. नाही राणीसाहेब, मग आम्ही मोडून पडू. आज हा जो रुबाब आहे, दरारा आहे, तो उरणार नाही. म्हणूनच आम्ही ठरवलंय, यापुढे आपण एकत्र राहायचं नाही. निदान काही दिवस तरी आम्ही एकटेच संभाजीराजेंना घेऊन कर्नाटकात जाऊ. विजापूर दरबारात रुजू हो. तुम्ही काही दिवस इथंच थांबा आणि मग वातावरण पाहून पुणे जहागिरीत जा. आणि तिथं जाऊन काय करायचं? मगाशी सांगितलं तेच. स्वतंत्र दौलत उभी करायची. शिवबांना घेऊन? होय, शिवबांना घेऊन. शिवबांना उद्याचा राजा बनवण्याची जिम्मेदारी तुमची. आणि नुसता राजा नाही तर प्रजाहितदक्ष राजा बनवण्याची जिम्मेदारी तुमची. बोला, स्वीकाराल हे आव्हान? कराल हे वज्रवत कठीण काम? आपल्या दोघांची इच्छा कराल पूर्ण? आपल्या दोघांची इच्छा कराल पूर्ण? महाराज. राणीसाहेब, आम्हास हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या. आम्हास खडा जवाब हवाय राणीसाहेब. आपलं आणि आपल्या पतीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करायला तुम्ही तयार आहात? हो. शाबास जिजा, आम्हास खात्री होतीच. आम्हास अभिमान आहे तुमचा. खरं तर हे आव्हान दुर्लभ, खूप कठीण, परंतु तुम्हीच ते पेलू शकता. झंझावाती तुफानास तुम्ही पदराच्या गाठीत बांधू शकता. वणव्याच्या आगीच्या लोळास नजरेच्या जरबेत बांधू शकता. आम्हास खात्री होतीच. जिजा, खरं तर तुमचा आणि आमचा विचार एक झाला. म्हणूनच आम्ही बादशाही खिल्लती फेकून दिल्या आणि स्वतंत्र दौलतीसाठी लढू लागलो. एवढी संकट आली, परंतु आम्ही आपला असा विचार कधी केला नाही. आमचं राज्य, आमची माणसं आणि राजाही आमचाच. हो महाराज, खरं आहे तुमचं. तुमची ही अविश्रांत धावपळ बघूनच तर आमचा जीव तुटतोय. आणि एवढं करून काय?
तर अपमान, हद्दपारी, हे सगळं घर सोडून, आपला मुलूक सोडून जिजा, तुम्ही रडलात? हे आमचं शेवटचं रडणं. यानंतर आमचे डोळे ओलावणार नाहीत की आमच्या डोळ्यात अश्रूचा एक थेंब दिसणार नाही कोणाला. हे बघा, पुसले डोळे. तुम्ही दिलेली जबाबदारी आम्ही पार पाडू. हे आमचं तुम्हास वचन. जिजाबाई, पुणे, इंदापूर जहागिरी आपण सांभाळावी. ही जहागीर सांभाळताना माणसं उभी करावी, माणसं जपावी. शिवबांना हे सगळं बघू द्यावं. आम्ही कर्नाटकी मुलुकगिरी करतो, संभाजी राजेंना तयार करतो, कर्नाटकातील प्रजेला विश्वासात घेतो. पूर्वी एकाच ठिकाणी राहून आपण एक स्वतंत्र दौलत उभी करणार होतो. आता मात्र दोन वेगवेगळ्या ठिकाणी राहून दोन वेगळ्या स्वतंत्र दौलती उभ्या करायच्या. आम्ही या न त्या रूपानं आपणास अप्रत्यक्ष खजिना पाठवत राहू. प्रथम 12 खेडे बोधावे, मग 12 नेर उभं करावं, माणसं पारखून घ्यावी. आम्ही बादशाहांशी लढताना तोकडे पडलो, कारण मराठी माणूसच आमच्या मागं उभा नव्हता. म्हणून आधी मराठी माणसांना जागृत करावं, त्यांना स्वातंत्र्याचं महत्त्व पटवून द्यावं आणि योग्य वेळी शिवबांना स्वातंत्र्याचा हुंकार देण्यास सांगावं. जरूर महाराज, तुमच्या मनातील विचार आम्ही सत्यात उतरवू. हा आमचा एकट्याचा विचार नाही, यात तुमचाही विचार आहे. जिजा, दूरचा मुलूक, धामधुमीचा काळ, रणांगण रोजचंच. यात जर आमचं काही बरं वाईट झालं तर संभाजी राजे आहेत, त्यांना घेऊन पुढचा विचार चालवा. त्यानंतर शिवबा आहेत. परंतु यापुढे एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला वैयक्तिक संसार संपला. आम्ही, मी, माझं, यास तिलांजली द्यावी. समजलं महाराज. आता आमची एकच इच्छा, आमच्या हातचं जेवण करूनच आपण जावं. माझी तर अक्कलच बंद झाली. होय, माझी बी तीच गत झाली. पुढचा काय आदेश ती बी कळना झाले. महाराजांचा घोडा धुवून धावून घेतला, नाल लावली, खरारा बी केला. पर गोदा, गोदा, तू मुतपाकखान्यात चल. जी पर हेतली कामं. गोदा, तू चल, स्वयंपाकाची तयारी सुरू कर. चुली पेटव, डाळी घे आणि शिजायला घाल. भय पर जिजा का होई. गोदा, महाराजांसाठी आज खास बेत करायचा आहे. आमच्या हातचा गोड घास खाऊनच निघतील. संभाजीराजांना आवडतात त्या सगळ्या चटण्या करा.
त्यांच्यासाठी चिंच टाकून करतो ती तुरडाईची आमटी करू. शिवबांना गवले आवडतात. इथली नागलीची भाकरी, वळीच्या वड्या, सगळ्या चीज वस्तू घ्या. जी, आणि काय काय करायचं आहे? 12 प्रकारचे पदार्थ आम्ही स्वतः तयार करून बापलेकांच्या पंक्तीला वाढणार आहोत. स्वतः. गोमाजी काका, जरा लाकूड फाट्याचं बघा आणि अळूची पानं मिळवा. जी. गोदा, जिजाक्कांची लगबग बघितलीस का? वय, मला तर काय बी कळना. मी आलेच. जिले सुबानी, आपकी खिदमत में आगरा के 200 हलवाइयों ने शाही मिठाई बनाई है, बालूशाही वगैरह। वाह वाह वाह, खुशबू से ही पता चलता है इसका जायका। बहुत खूब। जिले सुबानी, मिठाई चखने से पहले आपके चेहरे पर इतनी खुशी झलक रही है, आपका नूर कुछ और ही नजर आ रहा है। सही फरमाया इरादत खान, आज हम खुश हैं, बहुत खुश हैं। और ये खुशी कोई आम नहीं, ऊपर वाले का रहम है। जी। इरादत खान, निजाम शाही खत्म। शाहजी भोसले जो अर्श पर था उसे फर्श पर गिरा दिया हमने। खुद को राजा कहलवाता था, काफिर, उसे चुटकियों में मसल कर रख दिया हमने। इरादत खान, हमें दक्खन तक 2 बार कूच करनी पड़ी। कितना वक्त जाया हुआ, कितना खर्चा हो गया, लेकिन आज सब वसूल। शाहजी की शमशेर को बिना जंग के ही तोड़ दिया हमने। हुजूर आला, आपकी सियासी चालें और तेज दिमाग का नतीजा ही है। यकीनन हम हमारी खुशी का पूरी आवाम के साथ जश्न मनाना चाहते हैं। सारे शहर में बेशकीमती लजीज मेवों से भरी मिठाइयां बांटी जाएं। जो हुक्म हुजूर आला। सारे शहर को सजाओ, रोशन करो, आवाम से कहो कि खाओ, पियो, ऐश करो, नाचो, जश्न मनाओ। तुम्हारे बादशाह ने राजा बनने का सपना देखने वाले काफिर को धूल चटा के रख दी है। अब पूरे हिंदुस्तान का सिर्फ एक राजा है, एक बादशाह है, शाहजहां। खरंच आवडलं? छानच बेत जमलाय. पोळी तर चविष्ट. आणि शेक आमटी तर उत्तमच आहे. शोभा, जेवत का नाही आत? आबासाहेब, तुम्ही विसरलात. तुम्ही आम्हाला पहिला घास भरवला नाही. हो, विसरलोच की आम्ही. पण शोभा, आता तुम्ही मोठे झालात. आबासाहेब, आम्ही मोठे झालोय, परंतु एवढेही मोठे नाही झालो. तुमच्या आजचा एक तरी घास खाण्या एवढे लहान आहोत आम्ही. असं म्हणता? बर, या. हा, करा सुरुवात. शिवबा, काय झालं? अहो,
शिवबांच्या मिशीने घास खाल्ला. काय झालंय राणीसाहेब? नाही, काही नाही. हो, एवढं हसलो आम्ही की डोळ्यातून पाणी आलं. पण शिवबा कसे दिसत होते ना. काय शिवबा, अजून एक घास भरू का? नको नको आबासाहेब, आम्ही आता मोठे झालोय. पुन्हा असा योग कधी येईल का, की येणारच नाही? आई जगदंबेलाच ठाऊक.